पुन्हा सुरुवात करूया. वैभव, एक असंही म्हणतात की म्हणजे अनेक जण जे आपल्याकडे नकारात्मक दृष्टी ठेवणारे आहेत की ते काश्मीरी लोक आता ह्या पद्धतीनं करतायत, याचं कारण त्यांचा आता रोजीरोटीचाच प्रश्न आला. टुरिझम बंद झाला की त्यांना काय खायची भ्रांत होईल आणि म्हणून त्या भीतीपोटी ते रस्त्यावर. नाही, असं नाहीये सर. हा विषय म्हणजे पूर्ण काश्मीर टुरिझमवर डिपेंड आहे असा पण विषय नाहीये सर. तर कसं आहे की हॉर्टिकल्चर आहे, ड्रायफ्रुट्सचा बिझनेस आहे आणि ह्याच्या आधी पण जम्मू काश्मीर बंद राहिलंय. असं नाही की आत्ताच असं काही हे झालंय. पण हे जे आतनं एक फिलिंग आली सर लोकांच्या, काश्मीरी जे लोक आहेत लोकल लोकांची आतनं जे भावना निर्माण झाली, आतनं जो हे बाहेर आला फील, तो हा फील त्या लोकांच्या बरोबर जे हे सगळे भारतातले आपले लोक होते सर, आपल्या ज्या ज्या राज्याचे लोक होते त्या राज्यांच्या लोकांशी हे सगळ्यात जम्मू काश्मीरची जनता बाहेर आली. कारण त्यांना ते मानसिकी म्हणून त्या दृष्टीने ते पुढे आले. काश्मीरीच्या पर्यटक नसणं हे काही काश्मीरींना नवीन नाहीये. म्हणजे तिथं वर्षातले निम्मा वेळ तर इतका बर्फ असतो की तिकडे तुम्ही पर्यटक म्हणून जाऊच शकत नाही. तरी ह्या लोकांचं कुठं अडत नाही काश्मीरी माणूस. पण त्याच्याबद्दल असं आहे ना की तुम्ही 6 महिने धंदा करता, इतके पैसे कमवता की पुढच्या 6 महिन्यामध्ये नाही आले पर्यटक तरी चालतात. नाही, कारण की त्याचे आता यांनी जे जोडधंदे सांगितले ना, तिकडची शेती असेल, तिकडचे ड्रायफ्रुट्स गोष्टी असतील, तिकडच्या हस्तकला आणि सगळं कापड उद्योग असेल, हे खूप समृद्ध आहे. टुरिस्ट एजन्सीवर डिपेंड आहे, ह्याच्यात काही संशय नाही सर आहे. पण त्या लोकांनी त्यांचा व्यवसाय चालावं म्हणून पण त्या लोकांनी पण निषेध केलं, त्या लोकांनी पण सांगितलं, त्यांनी पण त्या टाइमला त्या सगळ्या लोकांची काळजी घेतली की आता तर. बरं, आता बाकी प्रश्नांकडे जाण्याच्या आधी मध्यंतरी अमित शहा आले होते सरहद संस्थेमध्ये आणि ते काय थोड्या वेळासाठी 15-20 मिनिटासाठी आले आणि नंतर जवळपास 1-2 तास त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला, तिथल्या मुलांशी वगैरे. कोणी होतं तुमच्यापैकी त्यावेळेला तिथं? सगळे होते. काय मंजूर सांग, काय झालं अमित शहा